कालचक्र. अनघा नुकतीच हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. तिने डॉक्टरांना पाहिलं व आपल्या वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करू लागली. डॉक्टर बाबांना नक्की काय झालंय आणि अजून किती दिवस त्यांना ICUमध्ये ठेवावं लागणार. अगदी एखाद्या लहान मुलीप्रमाणे अनघा बोलत होती. हे बघा, आम्ही परांजपेच्या सर्व टेस्ट केल्या आहेत, पण त्यांच्या ह्या अवस्थेचं मूळ कारण आम्हाला अजूनही समजत नाही. मी आणि माझी टीम लवकरच योग्य तो निर्णय घेऊ आणि तुम्हाला कळवू. तोपर्यंत आपण संयम बाळगा. एवढं बोलून डॉक्टर निघून गेले. अनघाने एकदा वडिलांना बाहेरच्या काचेतून पाहिलं व काही न बोलता सरळ घरी आली. कामानिमित्त ती व तिचा ऑफिस स्टाफ चायनाला गेले होते, पण वडिलांबद्दल कळताच ती सगळं अर्ध्यामध्ये सोडून भारतात परत आली व तशीच हॉस्पिटलमध्ये आपल्या बाबांना पाहायला आली होती. रात्रभर जागरण व आपण नवऱ्याला ICUमध्ये शिफ्ट केल्यानंतर अनुराधा म्हणजेच अनघाची आई सकाळी घरी गेली होती. अनघा घरी आली आणि आईला पाहताच तिच्या गळ्यात पडून रडू लागली. बाळा, शांत हो. आणि केव्हा आलीस तू? अनुराधा अनघाची विचारपूस करत होती, परंतु अनघाच्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता. अनघा, अगं एवढी मोठी झालीस आणि अशी लहान मुलीसारखी रडतेस. हे बघ, बाबांना काहीही झालेलं नाहीये. ठीक आहेत ते. थोडासा आराम भेटला की होतील पुन्हा पहिल्यासारखे. अशा परिस्थितीत सुद्धा अनुराधा अगदी धीरानं घेत होती. चल अनघा, तू आधी फ्रेश हो, आपण नंतर बोलू. असं बोलूनही अनुराधा स्वयंपाकघरात गेली आणि अनघा आपल्या आईकडे पाहत राहिली. तिला आपल्या आईचा अभिमान वाटत होता, कारण एवढं मोठं संकट आलेलं असताना सुद्धा तिची आई खंबीरपणे उभी होती. जणू तिला या सर्व गोष्टींची कल्पना आधीच होती. अनघा तिच्या खोलीत गेली. सर्व सामान व्यवस्थितपणे खोलीत ठेवून ती फ्रेश होऊ लागली. फ्रेश झाल्यानंतर अनघाने कसे तरी 2 घास खाल्ले आणि ती आईच्या खोलीत गेली. परंतु अनुराधा तिथे नव्हती. अनघाला ती देवघरात दिसली. अनघा आत गेली आणि पाहिलं तर तिच्या आईने देवाची छोटी मूर्ती पाण्यात ठेवली होती. तशी तिच्या वडिलांची प्रकृती ठीक होती, पण हे सगळं अचानक कसं झालं हेच अनघाला आणि अनुराधाला समजत नव्हतं. अनुराधा मागे वळली, तोच अनघा बाजूला डोळे मिटून बसली होती. अनुराधा हळूच उठून बाहेर हॉलमध्ये बसली. काही वेळानं अनघा आपली प्रार्थना आटपून बाहेर आली. आई, मगाशी हॉस्पिटलमधून फोन आला होता. बाबांना आता ठीक वाटत आहे. लवकरच त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करणार असं डॉक्टर म्हणत होते. अनघा आईला सांगत होती, पण तिची आई कोणत्या तरी वेगळ्याच विचारात गुंग झाली. अनघाने वेळ न दवडता आईला हे सगळं कसं झालं ते विचारलं, कारण परवाच ती तिच्या बाबांसोबत बोलली होती आणि तेव्हा ते अगदी नेहमीप्रमाणे बोलत होते. मग नेमकं काय झालं होतं या 2 दिवसात? अनघाने आईला विचारलं असता आई फक्त इतकंच म्हणाली की तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला उद्या मिळतील. आज अनघा जरा जास्तच झोपली होती. सकाळी 9 वाजता उठली व नाश्ता करायला आली. तोच हॉलमध्ये 2 माणसे बसली होती व अनुराधाला वहिनी वहिनी म्हणून हाक मारत होती. खरं सांगायचं म्हणजे अनघाच्या वडिलांना 2 लहान भाऊ होते व एक बहीण, पण यशवंतराव म्हणजे अनघाच्या आजोबांच्या सक्त मिळालेल्या ताकिदीमुळे अनघाचे वडील कधीच त्यांच्या भावंडांना भेटायला जात नव्हते. आणि ह्याला कारण होते ते म्हणजे त्यांच्या गावातील त्यांचा वडिलोपार्जित बांधलेला वाडा. परांजपे हे प्रतिष्ठित घराण्यात गणले जाणारे एक कुटुंब होते. यशवंतराव व त्यांचे बंधू आणि ही छोटी लेकरं त्या वाड्यात गुण्या गोविंदाने राहत होती. जर ती काळी सावली ह्या घरात आली नसती
तर कदाचित अनघाचा जन्मसुद्धा त्याच घरात झाला असता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. म्हणून तर त्या घराण्यातील अनघा सोडून बाकी मुले कोणत्या ना कोणत्या कारणामुळे देवाघरी गेली होती. अविनाश म्हणजे अनघाचे वडील हे सर्व भावांमध्ये मोठे होते. अभिजित व अनुरूप हे दोघे त्यांचे लहान भाऊ. अभिजितने अनघाला पाहून तिला बसायला सांगितलं. अनुराधाने त्या दोघांची ओळख करून दिली. बाळ, हे तुझे काका आहेत, आपल्या गावी राहतात. तुझ्या बाबांच्या प्रकृतीबद्दल कळताच ते तडक त्यांना भेटायला आलेत. थोड्या गप्पा मारल्यानंतर ते दोघे निघून गेले व जाताना आम्ही 2 दिवसांनी येऊ असं सांगून गेले. अनघा खोलीत जात असताना अनुराधाने तिला थांबवलं आणि आपल्याजवळ बसून 3 दिवसांपूर्वी जे घडलं ते सांगायला सुरुवात केली. अनुराधा म्हणाली, मी जे सांगते आहे त्यावर कदाचित तुझा विश्वास बसेल की नाही मला माहीत नाही, पण आता तुला ते सत्य सांगण्याची वेळ आली आहे जे मी आणि तुझ्या बाबांनी इतकी वर्ष तुझ्यापासून लपवून ठेवलं होतं. आता जे 2 माणसं बाहेर गेली ते तुझ्या बाबांचे लहान भाऊ होते. ते आपल्याच गावी राहतात. तुझ्या आजोबांनी मोठ्या हौसेने गावी वाडा बांधला होता, जेणेकरून सगळं कुटुंब त्यामध्ये एकत्र राहील. त्या वाड्यात तुझे आजोबा आणि त्यांचे भाऊ राहायचे. आजोबांच्या बंधूंना मूलबाळ नव्हते. तुझी चुलत आजी तुझ्या बाबांना व त्यांच्या भावंडांना आपल्या मुलासारखे जपत असे. दिवस अगदी सुखात जात होते. एके दिवशी सायंकाळी खूप जोरात वादळ उठले. अवेळी पाऊस हा येणाऱ्या संकटाचे संकेत देत होता. रात्री सर्व झोपी गेले असताना दारावर थाप ऐकू आली. पहिल्यांदा भास झाला असे समजून कुणीच उठले नाही, पण नंतर तुझ्या आजीने दार उघडले. समोर एक 12 वर्षाची मुलगी उभी होती. आजीने विचारलं, कोण ग तू? इथे का आली आणि ते बी एवढ्या रात्रीचं? मी कमळा, सावंताची लेक आहे. घरी जात असताना वाट इसरले, तुमचं घर बघितलं तेव्हा इथवर आलो. ती लहान मुलगी म्हणाली. हे संभाषण तुझे आजोबा ऐकत होते व ऐकल्यानंतर त्यांनी तिला लगेचच घरात घ्यायला सांगितलं. ती रात्र संपली, दिवस उजाडला. आजोबा कमळाला ओळखत होते, कारण सावंत त्यांचा बालपणीचा मैत्र होता. त्याच्या निधनानंतर त्याची बायको व मुलगी दोघे शहरात गेले होते आणि कमळा ही त्यांनी दत्तक घेतलेली मुलगी होती. मूलबाळ होत नाही म्हणून सावंतांनी त्यांच्या भावाची पोर दत्तक घेतलेली होती. आजोबांनी कमळाची विचारपूस केली तेव्हा त्यांना समजले की तिची आधीची खरी आई ही आता सावंतांच्या कुळावर उठली होती. तिला पुत्रप्राप्ती होत नसल्याने तिने एक एक करून त्यांच्या घरातील सर्व स्त्रियांचा बळी दिला होता. आता फक्त कमळा आणि सावंतांची पत्नी ह्या दोघीच राहिल्या होत्या. ती खरं तर आपल्या आईची समजूत काढायला आली होती, पण काहीच उपयोग झाला नाही, म्हणून ती आता शहरात चालली होती. यशवंतराव तिच्याशी बोलतच होते, तोवर बाहेरून कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. यशवंतराव आणि कमळा घाईतच धावत आले आणि जे पाहिलं ते पाहून त्यांना धक्का बसला. समोर गंगा म्हणजे कमळाची खरी आई उभी होती, पण तिचा तो अवतार अतिशय भयानक होता. मोकळे केस, भरलेले कपाळ आणि अंगावर ठिकठिकाणी उडालेले रक्ताचे थेंब. यशवंतरावांचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. कमळीची जन्मदात्री चक्क तिच्या जीवावर उठली होती आणि जिनं दत्तक घेतलं ती मात्र तिला जीव लावत होती. यशवंतराव आत गेले व देवघरातून एक पुडी व एक लहान सुरा घेऊन आले. त्यांच्या मदतीला त्यांची बायकोसुद्धा आली. ही पुडी घे व मी म्हणेन तेव्हा ती उघडून गंगेच्या अंगावर फेक
असे बोलून यशवंतरावांनी ती पुडी त्यांच्या बायकोला देऊ केली. तो सुरा त्यांनी कमळीला देत तिच्या कानात काहीतरी बोलले. गंगा आत येण्यास असमर्थ होती आणि त्याचा फायदा घेऊन यशवंतराव यांनी सूचना देताच त्यांच्या बायकोने प्रथम ती पुडी उघडून त्यातील थोडी राख गंगेत फेकली व लगेच कमळीने बाहेर येऊन तो सुरा तिच्या अंगावर फिरवला. पण पहिला नेम चुकला आणि ती मागे आली. आता यशवंतराव यांनी तो सुरा घेतला व पुन्हा राख उधळून झाल्यावर तो सुरा बरोबर गंगेच्या छातीत खुपसला. एक मोठी किंकाळी आली व गंगाने प्राण सोडला. कमळाने आपल्या खऱ्या आईचं मरण तिच्या डोळ्या देखत पाहिलं होतं, पण तिला सत्य माहीत होतं. ही गंगा सर्व खानदानावरती सूड उगवायला निघाली होती, त्यामुळे तिचा अंत झाला त्याचं जराही वाईट कमळाला वाटलं नाही. यशवंतराव यांनी अगदी रीतसर पद्धतीने गंगाचे अंतिम संस्कार केले आणि कमळाला गाडीत बसवून त्यांनी शहरात पाठवून दिलं. पण तरीही त्यांना काहीतरी विचित्र जाणवत होतं. ती गंगा हे जग तर सोडून गेली होती, परंतु तिचं अस्तित्व यशवंतरावांना जाणवू लागलं होतं.